खूप सर्दी झाली खूप. कसं काय गायजांनो, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा. आज आहे आषाढी एकादशी आणि त्याचसाठी मी आज एक व्लॉग बनवते. हा व्लॉग स्पेशली आषाढी एकादशी निमित्त असणार आहे बिकॉज माझ्या मामाच्या इथे दिंडी येते, ज्याच्यामध्ये मस्त आजी आजोबा कीर्तन गात येतात, मस्त गाणी गात येतात, लहान मुलं असतात जे मस्त तुळस डोक्यावरती घेऊन येतात. खूप भारी असतं. सो मी विचार केला तुम्हाला सुद्धा शेअर करते की तो तिकडचा जो तो मोमेंट असतो तो किती भारी असतो. सो मी तुम्हाला दिंडी येण्यापासून ते एंड पर्यंत काय काय घडतं सगळं तुम्हाला दाखवणार आहे. याच्यासाठी तुम्हाला एंड पर्यंत बघावं लागणार आहे. सो बिना स्किप करता एंड पर्यंत बघा आणि तुम्हाला खरंच सांगते खूप भारी मजा येणार आहे. सो ती दिंडी दुपारी येणार आहे. त्याच्या अगोदर मी माझे उरलेले पेंडिंग वर्क काम सगळं करून घेते, फ्रेशन अप होते आणि मग आपण भेटूया दिंडीसोबत. मी हा सूट वेअर केलाय विच इज टोटली व्हाईट. सो आता 3ची दिंडी आहे आणि 2:45 इथेच झाले आहेत. सो आपल्याला पटकन पटकन रेडी व्हायचंय बिकॉज आपल्याला दिंडी मिस नाही करायची आहे. सो फायनली माझी तयारी झाली आहे. आता खाली जायला निघतो कारण दिंडी आता येऊनच जाईल 10-15 मिनिटांमध्ये आणि मला चालत जायचंय. सो पटापटा निघूया, दिंडी मिस झाली नाही पाहिजे. पाऊस पडतोय माहित असून सुद्धा मी किती हुशार असेल, मी छत्री घेऊन नाही. तर हा आहे माझ्या आईचा म्हणजेच तुळजाभवानी आईचा मंदिर. आज इथेच दिंडी येणार आहे. तुम्ही बघू शकतात मामा काका आणि सगळे मिळून प्रसादासाठी तयारी करतायत. तर आम्ही प्रसादामध्ये केळी, शेंगदाणे, चिप्स आणि ज्यूस असं काही दरवर्षी देतो आणि इतर तयारी करताना तुम्हाला दिसतील. आता फक्त काहीच वेळ उरला आहे आणि मग आपल्या सगळ्यांची आतुरतेने वाट बघत असलेली दिंडी इथे पोहोचेल. आणि फायनली दिंडी आली. एक वेगळाच उत्साह, भक्तिमय वातावरण आणि पॉझिटिव्ह एनर्जीने सगळं परिसर भरून गेलं. कसं आहे, पंढरीची वाट जरी दूर असेल, विठ्ठल मनापासून दूर कसा असेल? आषाढी एकादशीचा हा पवित्र दिवस आला आणि आमच्या गावात भक्तीचा सोहळा रंगला. चिमुकल्या लेकरांनी ध्वज हाती घेतले, विठ्ठल नामाचे गजर आभाळी गेले. छोटे छोटे पाऊल, मोठी मोठी भक्ती, विठ्ठलाच्या नामात दिसली खरी शक्ती. आजींच्या मुखातून उमटले अभंग, एकता एकता मन झाले दंग. विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर झाला, कीर्तनाच्या स्वराने आसमंत भरून गेला. कोणी टाळ वाजवी, कोणी गाणी गाई, सगळ्यांच्या ओठांवर एकच नाम, विठ्ठला रखुमाई. टाळांच्या नादात, भक्तींच्या रंगात, सारेच रंगले विठ्ठलाच्या संगात. मग सुरू झाले रिंगण भक्तीचे, दर्शन झाले विठ्ठल रखुमाईचे. फुलांनी सजलेली पालखी आली, सोबत विठ्ठल रखुमाईची मूर्ती आली. दर्शनासाठी भक्तांची लागली रांग, डोळ्यात प्रेम आणि ओठांवर नाम. पंढरीला जाता आलं नाही याची खंत मनात उरली नाही, कारण आज विठ्ठलच आला आपल्या दारी, दर्शन देऊन गेला. जिथे भक्ती तिथे विठ्ठल, जिथे नाम तिथे विठ्ठल. आजचा हा सोहळा मनात कायम राहिला, विठ्ठलाच्या नामाने दिवस धन्य झाला.
मी ना ह्या बाबूला फोटोसाठी खूप मनवत होती, कारण तो इतका क्यूट दिसत होता ना. मस्त काळं गंध लावलं होतं, टाळ घेतली होती, माळ घातली होती आणि टोपीसुद्धा घातली होती. पण बहुतेक बाबूचा मूडच नव्हता, म्हणून बाबूनी काय मला फोटो दिला नाही आणि मला काही फोटो मिळाला नाही. मग बघा तुम्ही आमच्या मातोश्रीना, आमच्या मातोश्री मस्त माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी प्रसाद घेऊन येत आहेत, 2-2 प्लेट भरून. आता काय करणार, बिचारीचा उपवास होता, मग आता हेच खावं लागणार. मग आल्या आमच्या मॅडम. या मॅडम तुम्हाला एक एक करून आमच्या इथे काय काय प्रसाद होतात ते दाखवत आहे, जसं की शेंगदाणे, केळे, चिप्स, लाडू. आता मी प्रसाद खाते. या प्रसादामध्ये शेंगदाणे मला एवढे आवडतात की आम्ही प्लेट प्लेट भरून घेऊन येतो फक्त खाण्यासाठी. आणि मग सुरू झाल्या ह्या बायकांच्या गप्पा. हे झालं, ते झालं. टिपिकल वुमेन गॉसिप सेशन. नुसतं ऐकून ऐकून माझं डोकंच दुखायला लागलं. शेवटी माझ्या या छोटूशा कायरू बेबीला माझं डोकं चेपायला लावलं. तिच्या त्या एवढूशा एवढूशा बोटांनी जेव्हा ती माझं डोकं चेपत होती ना, बस सगळा थकवा एका मिनिटमध्ये निघून गेला. माझी गोंडुली. आता दिंडी गेल्यानंतर मामा आणि काका यांनी सगळी साफसफाई सुरू केली. एवढा मोठा कार्यक्रम झाल्यावरती क्लीनअप तर बनत आहे. आणि मग ज्यांचा उपवास नव्हता म्हणजेच आम्ही, मस्त बाहेरून पॅटीस आणि वडे आणून चांगलाच ताव मारला. इतक्या वेळेची धावपळ झाल्यावर ते पण एकदम मस्तच लागलं. जेवण झाल्यावर सगळ्यांचा वेट चेक करायचा प्रोग्राम पण झाला, ज्याच्यामध्ये सगळ्यांचे वेट कळले गेले. आणि शेवटी मी मस्त भिजत भिजत माझ्या घरी निघाले. पाऊस, थकवा आणि दिवसभरच्या आठवणी. परफेक्ट एंड टू अ ब्युटिफुल डे. आणि अशा प्रकारे आजचा सुंदर भक्तिमय सोहळा संपला. पंढरपूरला जाता आलं नाही, पण आज विठ्ठल रखुमाईनेच आमच्या दारी येऊन दर्शन दिले. तुम्हाला सुद्धा हा भक्तिमय सोहळा आवडला असेल अशी मी आशा करते. तर तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अँड आय होप असे सुंदर सुंदर व्लॉग्स आणि असे सुंदर सुंदर मोमेंट्स मी तुमच्या सोबत शेअर करेल, जे तुम्हाला नक्की आवडतील. सो असंच प्रेम देत राहा आणि असेच व्लॉग्स बघत राहा. सो जाता जाता मला काहीतरी आठवले तर मी तुम्हाला ते शेअर करते. पंढरी जरी दूर असली तरी विठ्ठल कधीच दूर नसतो. पंढरी जरी दूर असली तरी विठ्ठल कधीच दूर नसतो. कारण भक्ती जिथे असते तिथे माझा विठुराया नक्कीच असतो. विठ्ठला विठ्ठला जय हरी. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.